आज आपण भरपूर भाज्या घालून दिरड्या बनवणार आहोत। तर ही दिरड्या बनवायला जास्त वेळही लागत नाही, पटकन बनवून तयार होतात। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरे, 1 ते 2 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, आता ही मिक्सरला आपण वाटून घेऊया। तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, पाव वाटी रवा, त्यानंतर पाव वाटी बेसन। तर आता ह्यामध्ये आपल्याला काय भाज्या घालून घ्यायच्या आहेत, तर भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा बटाटा, त्यानंतर थोडीशी दुधी घेतली इथे खिसून, एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे, त्यानंतर एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतला आहे। तर भाज्या आपल्याला बारीक असं चिरून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे एक शिमला मिरची घेतली आहे। तर हे भाज्या टाकून आपल्याला ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचे, पाव चमचा हळद। तर आता इथे आपण जे वाटण मिक्सरला बनवून घेतलेलं आहे ते पाणी टाकून आपल्याला हे पिठामध्ये टाकून द्यायचे। त्यानंतर आता हे आपण मिश्रण मिक्स करून घेऊया। तर ह्यामध्ये पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। तर ह्यामध्ये भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत, तर मुलं भाज्या खात नाहीत, तर मुलांसाठी हे तुम्ही टिफिनलाही देऊ शकता। दिरड्यांसाठी काही वेगळं बनवायची गरज नाही, दिरडे नुसते असंही खाल्ले तर एकदम खायला खमंग लागतात। तर आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। तर मीठ टाकून आपल्याला पुन्हा एकदा ह्याला असं मिक्स करून घ्यायचे। तर मीठ जास्त टाकायचं नाही, मी ते छोट्या चमच्याने 1 चमचा टाकला आहे। तर आता हे आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। तर गरज पडल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून घ्यायचं आहे। तर जेवढं पातळ मिश्रण बनवाल तेवढे मस्त आपली दिरडी बनते। तर आता अशा पद्धतीने आपल्याला हे सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त आपली इथे दिरडे बनवून तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।